मत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। त्रिभाषा सूत्र धोरणावरून ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ठाकरे बंधूंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर याबाबतचा GR राज्य सरकारने रद्द केला। अशातच यावरून ठाकरे बंधूंचे सुरात सूर जुळलेत। तर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं। मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं। त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो। सक्ती विषय आता संपलेला आहे, त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र धोरणाचा GR रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी सुरात सूर मिसळल्याचं चित्र आहे। त्याची तारीखही निश्चित झाली आहे। 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर पाहायला मिळतील। ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारवरती त्रिभाषा धोरणाचा GR रद्द करण्याची नामुष्की ओढावली। खरं तर ऐन मोर्चा आधी हा GR रद्द करून एक प्रकारे सरकारनं ठाकरे बंधूंचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला। पण ठाकरे बंधूंनी आता मोर्चाऐवजी विजय मेळाव्यात एकत्र येण्याचं ठरवलंय। सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। हा विजय मेळावा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी तर ठरणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आणि त्या पाठीमागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी याबद्दल केलेलं अतिशय सूचक विधान। मुंबई महापालिका जाहीर झाले का? हा, मग येऊ दे ना तेव्हा। आपल्या आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे, संयुक्त एक एफर्ट होता, त्याच्या या संदर्भात आपली राज ठाकरेंची काही बोलणं झालं? तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे। येत्या 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। या विजय मेळाव्याचा संबंध राजकारणाशी जोडू नका असं राज ठाकरे म्हणतात। प्रश्न असा नाही, परत तुम्हाला ते सांगतो, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजय मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते। उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरनं भाजपसह सत्ताधाऱ्यांनी टोले लगावले। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। लवकरच राज्यात पालिका निवडणुका येऊ घातल्यात। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंचा राजकीय प्रभाव आहे। सध्याच्या घडीला शिवसेना उभाठा आणि मनसेसाठी करो या मरो अशीच परिस्थिती आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकीय बळ बरंच कमी झालंय, तर मनसेला नव्या उभारीची आवश्यकता आहे। दोनही बंधू एकत्र आल्यास त्याचा दोनही पक्षांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचमुळे 5 जुलैच्या विजय मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर सरकारनं त्रिभाषा सूत्राचा GR रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे।
खरं तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती, काही गरजच नव्हती. त्या दिवशी माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आमचं ऐकून तर घ्या. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. कारण हे काय आहे, हे स्लो पॉयझनिंग आहे. ते हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार, बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत. आणि हा प्रयत्न त्यांनी करून पाहिला, परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला. माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडे तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. प्रेम करणारे सगळेच त्या मोर्चामध्ये एकत्रित आले पण विरोधक एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. या शब्दाला पण काही अर्थ नाही आता. नरेटिव्ह कळलं का? सरकार करतं तो नरेटिव्ह. मी पहिल्यांदाच जाहीर केलं होतं ना ही गोष्ट की त्याचा पक्षाशी कुठचा संबंध लावू नका. कोणताही झेंडा नसेल, मराठी हा अजेंडा असेल, हे मी सांगितलं होतं ना माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, त्या पत्रकार परिषदेमध्ये. त्याच्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करायचा का त्यांनी? राज्य सरकारमधल्या देखील अनेक मंत्री आमदारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. मला असं वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. तर मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी आम्ही GR काढला का असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलाय. मराठी माणसाची एकजूट होऊ नये यासाठी सरकारनं GR रद्द केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी केली. की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही. हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. दोन भाऊ एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, तुम्ही मराठी माणसाचं बल करत नाही असं म्हणतात. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही. दरम्यान लोकसभेप्रमाणे मराठी धोक्यात असल्याचा खोटा नरेटिव्ह पसरवल्याची टीका वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली. ज्या प्रकारे लोकसभेला संविधान धोके में आहे म्हणलं गेलं होतं, संविधान धोके में आहे बोललं गेलं होतं, त्याच प्रकारे उद्धव, राज ठाकरे, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सो कॉल्ड जे कम्युनिस्ट असतात त्यांनी परत त्याच प्रकारचं एक नरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न केला. ते नरेटिव्ह म्हणजे मराठी खत्र्यात, मराठीची गळचेपी, मराठी खाली जातीये